ए माझी मालन ग, तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुदबुद हरली ग, हरली सुदबुद हरली ग. टिरणी डांगडिंग टिरणी डांगडांग टंग टंग. हे माझी गाळन ग, आता गावली बाई माझी का काय झालं? गुणगुणत होतास ना? हा काय कशाचं काय? अरे चांगलं गुणगुणत होतास, मला बघून थांबलास का? हा घेणार काय? आहे एक्स्ट्रा, तुझ्या हातचं चालेल मला. चांगलं गातोस तू, सुरात गातोस. गाणं शिकायला हवंस तू अधिपती. गाणं बिणं काय आपलं काम नसते. तुझ्या दिसण्यानं नयनानं सुदबुद हरली ग, हरली सुदबुद हरली ग. थँक्यू. काय काय सुनबाई, कसं आहे, काय चाललंय? काही नाही. अधिपती नाही वाटत असतील. अरे देवा, काय झालं, काय झालं पायाला? नाही नाही, काही नाही, थोडस लागलंय. जास्त नाही ना? नाही नाही, एवढं काही नाही. काळजी घे. बरं आहे बाई. म्हणजे आता या घरातलं वातावरण कसं लय चांगलं बघ. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे बघ. का म्हणजे? म्हणजे एवढ्या वर्षात जे झालं नाही ना ते तुझ्या सांगण्यानं झालं बघ. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं तेच, जावई बापूंनी माफी मागितली नव भुवीची. हा त्याच्याबद्दल बोलती. अच्छा ते होय. अहो माझ्या सांगण्यावरून नाही, त्यांना खरोखरच वाटलं म्हणून त्यांनी माफी मागितली. असं कसं? अगं इतकी वर्ष संसार करतात ती. आता संसार कसा म्हणणार त्याला? इतकी वर्ष ती एका घरात राहतात, पण इतक्या वर्षात त्यासनी वाटलं नाही कधी माफी मागावी. आणि नेमकं माझी मालन ग, तुझ्या अधिपती तू आलेस होय? काय कुणासाठी आणलाय चहा? हो यांच्यासाठी आणलाय. अरे वा, चांगलं लाड चाललंय बायकोचं. या आता एका मागणं एक आमच्यासाठी एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करतात, मग यांचा लाड करायला नको आम्ही? हा वय वय. थांब थांब, तुझ्यासाठी मी आणतो थांब. हा अरे नग नग, आत्ताच भुईसंग झालाय माझा, उगाच पित्त वाढते. तर माझ्या हातचा चहा पिऊन लगेच तुझं पित्त वाढाले होय? नाही नाही, असं काही नाही. दुसरा कप आणतील ना ते आपण अर्धा अर्धा घेऊ. हा ग नग नग, खरंच नग नग, मला मी जाते, तुमचं चालू दे. हो घ्या. कसं झालं सांगा? 1 ते 10 मध्ये मला मार्क द्यायचे बरं का? हा सांगा. किती मार्क? पैकीच्या पैकी 10 पैकी 10 गुण. हे वगैरे आता काय तर आमचं मन राखायचं म्हणणं. खरं खरं सांगा. अहो नाही, खरंच छान झाला चहा. बघा हे पण टॅलेंट आहे तुमच्यात. होय काय? मग टाका काय अमृत तुल्य. हा खरं तर चांगली आयडिया आहे, काय हरकत आहे? आपल्याकडे सेंद्रिय गुळ सुद्धा आहेच आहे, चहा पण एवढा सुंदर आहे, काय हरकत आहे? तर तेवढंच बाकी आहे हो. आता काय काय करायचं माणसाने? शाळा बी बघायची, फॅक्टरी बी चालवायची, आता अमृत तुल्य बी टाकायचं. हा एका आयुष्यात काय काय करावं? मल्टीटास्किंग करणं हे सुद्धा टॅलेंट असतं. ते प्रोजेक्ट वाले बी हेच काहीतरी म्हणत होते, मल्टीटास्किंग का काय तर असं काहीतरी. थांबा 1 मिनिट थांबा. ओके बाळा बोल. हा नवीन प्रोजेक्टचं
चालते की बघूया की आलो की यायलाच लागलो मी आता येतो आलो बघूया मग हा ठीक आहे हे बघा हे असं आहे कुणीकडनं टाइम मिळायचा आता तुमच्या मल्टीटास्किंगसाठी आणि तुमच्या अमृत तुल्यसाठी वंक्याचा फोन आलता ते नवीन प्रोजेक्ट संदर्भात काहीतरी त्याला बोलायचंय तिकडे जायला लागेल बर ठीक आहे पण काहीतरी खाऊन जा ना. नाही 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 आता टाइम नाही आता अर्जंट जायला पाहिजे तो जर गडबडीत होता हो अर्जंट आहे म्हणून पोटाकडे दुर्लक्ष नाही करायचं. खाऊन घ्या आणि मग जा. अहो नाही आता टाइम नाही तर बर ठीक आहे मी डबा पाठवते फॅक्टरी. हा तुम्ही काय काय नाही होय की नाही आमच्या पोटात काहीतरी ढकलल्याशिवाय तुम्हाला काही चैन नाही पाठवा पाठवा कळू काय ताई अगं पुढं काही कळलं का ग म्हणजे काही खबर आली का म्हणजे एवढं समजा होऊन बी कसं म्हणजे तू एवढी शांत कशी काय बसू शकतेस ताई अगं बोल की काय तर बोल की पुढं काय दुर्गे जरा शांत राहा की अगं आईचं वय बघ ती खबर काढेल पण तिला वेळ नको कधी यायला भय ताई पर अगं तू तुला दिसत नाही आम्ही काम करतोय ते शांत राहा भुवे भुवे अगं काय झालं तू बस तू शांत हो शांत शांत हो दुर्गे पाणी आण. वय तू शांत राहा शांत बस बस हे पाणी घ्या आधी हा शांत शांत भुवे अगं एक तर मला असलं काय गोष्टी करायची सवय नाही बघ म्हणजे काय झालं माहितीये मी सुनबाईकडे गेली होती माहिती काढाया म्हणजे तिला मी विचारत होते तोवर तिथं अधिपती आला मला काय सुधारणाच काय बोलायचं ते म्हणजे त्याच्या पुढं मी काय बोलले असते तर त्याला संशय आला असता ना व म्हणून म्हणून मी घाबरले ना व बाकी काय नाही. अगं आई तू कशापायी टेन्शन घेतेस हा तू असं टेन्शन घेतलंस तुझ्या चेहऱ्यावर दिसणार आणि लोकांना कळणार ना ते त्यांना संशय येणार त्यामुळं अधिपती नसतानाच तू तिकडे जा हा अगं तेव्हा तो तिथं नव्हताच म्हणताना मी गेले होते ना व अगं तुम्ही नंतर आला. अगं हो पण ते फॅक्टरी जातील का नाही हा तेव्हा तू जा सुनबाईंकडं आणि विचार त्यांना हा ठीक आहे तू आता शांत हो, शांत हो. भावा हा रिपोर्ट बघ याच्यामध्ये मागचं सगळं काही आहे म्हणजे आपला मार्केट शेअर किती आपले सप्लायर्स कोण कोण आहेत हा हे मी सगळं लिहिलं याच्यामध्ये तू एकदा नजर टाक आणि काय राहिलं तर मला सांग. नाही मी बघतो हे काय लिहिलंय इंटर काय इंटरमिजिएट वा गाडी एकदम सुसाट सुटली आहे भावाची. अरे ओंक्या इंग्रजी म्हणजे का नाही समुद्र असल्याने वाटते रे किती पावायचं माणसानं हे बघ हे ऑर्गॅनिकली बरोबर काय ऑर्गॅनिकली हा बरोबर ऑर्गॅनिकली सुरुवात तर चांगली झाली आहे आणि मीटिंगही चांगली झाली असं मला वाटतंय. आता हा जर प्रोजेक्ट त्यांना आवडला ना तर एकदमच भारी तसंच व्हायला पाहिजे ओंक्या मोठा प्रोजेक्ट आहे हा. बघ आणि कुठल्याच मिटिंगचा आता तू टेन्शन घेऊन घेत ना पुढे चार चौकात आबरू जाणार नाही एवढं तर मी विषय हार्ड करून ठेवत असतो आता. बघ तू आपलं इंग्रजीचं नाणं एकदा खणखणीत असलं की नाही काही टेन्शन नाही आणि मी आता सुट्टी देत नाही बघ तू मेन म्हणजे मास्तरिंग माईंनी मला शिकवण्याचा जो काही इडा उचलला आहे मग आपण शिकण्याचा इडा उचलूच शकतोय की नाही आहे की नाही त्या आपल्याला शिकवायला सुट्टी देत नाही आपण शिकायला बी सुट्टी द्यायची नाही म्हणून विषय हार्ड करून ठेवायचा बघ तू. बाबा चहा
हे काय आहे सगळं? अक्षरा, तू बघितलंस का? मला खजिना सापडलाय अक्षरशः. काय ते बाबा? अगं, चारुलताची ही डायरी आहे. चारूनं तिच्या हस्ताक्षरामध्ये काही गाणी लिहिली आहेत, मराठीतली भावगीतं. बघ ना. बाबा, अहो केवढं छान अक्षर आहे त्यांचं. अक्षरा, तू फक्त आता तिचं अक्षर बघतेस, तू चारूला गाताना ऐकायला हवं होतास. काय सुंदर गायची माहितीये चारू. तुला माहितीये, मी आधी तिच्या गाण्याच्या प्रेमात पडलो, तिच्या आवाजाच्या, आणि मग चारूच्या प्रेमात पडलो. बाबा, हे सगळं कुठे होतं इतके दिवस? म्हणजे ही वही तुम्हाला अचानक कशी काय सापडली? अगं, काय झालं, मी सकाळी जरा किचन मध्ये गेलो होतो, मला पाणी हवं होतं म्हणून. तर तिथं अधिपती होता. त्याचं लक्ष नव्हतं माझ्याकडे. तो चहा करत होता, पण चहा बनवताना तो असा मस्त गुणगुणत होता ग. मी ऐकत राहिलो त्याचं गाणं. त्याचं गाणं ऐकलं आणि अक्षरा, मला मला चारूची खूप आठवण आली. म्हणजे राहावेच ना मला. मग मी आपल्या ह्या सगळ्या जुन्या आठवणी काढून बसलो. त्याच्यात मला ही डायरी सापडली खूप दिवसांनी. तुला माहिती आहे अक्षरा, चारूला आणि मला मराठी गाणी भावगीतं खूप आवडायची. म्हणजे तिला गायला आवडायचं, मी ऐकायचो. मस्त मैफिली चालायच्या आमच्या. चारूने अधिपतीच्या गळ्यात सूर आहे हे खूप आधी ओळखलं होतं बरं का. तिने खूप आधी, म्हणजे अधिपती लहान असताना तिने मला सांगितलं होतं की हा मुलगा खूप छान गाईल. आणि ती गाण्याचे संस्कार करायची त्याच्यावर. म्हणजे तो पोटात असताना ती गायचीच, पण नंतर सुद्धा म्हणजे त्याला झोपवताना रोज ती काहीतरी गाणं गायची. आणि अधिपतीलाही सवय लागली होती तिच्या गाण्याची. तिनं गाणं म्हटल्याशिवाय झोपायचंच नाही तो. चारूचं खूप मोठं स्वप्न होतं ग, की अधिपतीने शिकावं, उच्च शिक्षित व्हावं, आणि त्याच्याबरोबर त्यानं गाणं जोपासावं, जमल्यास गाणं शिकावं. सारखं म्हणायची ती. बघ ना, अधिपतीने ना शिक्षण पूर्ण केलं ना गाणं शिकला. चारूचं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही. वी लुक फॉर काय फॉरवर्ड टू ग्रेट पार्टनरशिप विथ यू. बाबा जमाले ना. आता ते नवीन प्रोजेक्टचं सगळं पाठवलंच नव्हतेस नी. भावा, सगळं पाठवलं व्यवस्थित, तू काळजी करू नकोस. हा, आणि ते आपल्या नवीन वेंडर सोबतचं अग्रीमेंट पाहिलंस का? तेच बघालोय, जरा केअरफुली बघालोय. त्यातले हे एक दोन शब्द जरा त्रास द्याल्यात. सांग ना मला, मी सांगतो. नाही वा वा, असं कसं आपण काढणार की शोधून. सर का गाडी लोड केली आणि डिस्पॅच करायला पाठवली. PRI. अरे भावा, चांगलाच अभ्यासू झाला आपला भाऊ. डिक्शनरी भावा, अभ्यास तर करायलाच लागतोय. लई मागाय मर्दा आपण. PRIVILE प्रिव्हिलेज हो. प्रिव्हिलेज म्हणजे विशेष अधिकार, भाग्य, संधी. समजलं ना? संधी जशी तुला आम्ही दिली इथं काम करायची. एवढ्या सुट्ट्या मारतेस तरी. ओंक्या, धाकल्या सरकारची गाडी लईच पुढे चालली आहे. आता ते मुंबईवाले येतील तेव्हा इंग्लिश असे फाडूनच टाकतील. ओंक्या, या अग्रीमेंट मधले का नाही एक दोन मुद्दे जरा खटकाल्यात बरं काय. हे फायनल करायच्या आधी वकिलासंग बोलून घे. तू सांग ना मला मुद्दे, मी लगेच बोलून घेतो वकिलाशी. तेच मी तुला सांगतो. म्हणजे कसं शंका नको रे, आहे की नाही. ते काय CONSIDER कन्सिडर तेवढं कळते की हो. तेवढा इथे हार्ड नाही आपला. कन्सिडर आहे, खवण्या नाही करा आपण. कन्सिडर पुढं. बाबा, तुम्ही असं का म्हणताय की कुठलं स्वप्न पूर्ण झालं नाही? आता बघा ना, शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्यांचं. फॉर्म भरला अधिपतींनी परीक्षेचा. ते एक तू मनावर घेतलंस त्यामुळं ते होईल आता. पण अक्षरा, शिक्षणाला कलेची जोड असेल ना तर माणूस आणखी प्रगल्भ, आणखी समृद्ध होतो. सकाळी आम्ही किचनमध्ये भेटलो ना, तेव्हा मी अधिपतीला म्हणालो की तू गाणं शिकायला हवंस. तर नेहमीप्रमाणे त्यानं उडवून लावलं. हे नवीन आपण काही शिकत नसतोय असं म्हटलं आणि गेला निघून.
त्याच्यापुढे त्याला थांबवून काही बोलायची माझी हिंमत झाली नाही. अक्षरा, मी तुझ्याकडून जास्त अपेक्षा करतोय हे मला मान्य आहे, पण ही एक जबाबदारी तू घेशील? बोला ना. अधिपतीला तू तयार करशील गाणं शिकायला? माझ्या चारूचं अपूर्ण राहिलेलं एक स्वप्न तू पूर्ण करशील? MUTUALLY MUTUALLY हा MU म्युच्युअली. भावा, एक गुड न्यूज आहे. तो प्रोजेक्ट मिळाला आपल्याला. काय बोलतोस? आई शपथ, अंबाबाई पावलीराव. अरे आपण पाठवलेला प्रोजेक्ट रिपोर्ट आवडला त्यांना आणि आपले मुद्दे, टर्म्स अँड कंडिशन सगळं काही मान्य केले त्यांनी. बस बस. अरे तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे भावानो. अरे भावा, मला एवढा आनंद झालेला ना. फोन आलेला तेव्हा असं वाटत होतं कधी फोन संपतो आणि तुला कळवतोय. तुमच्या बरोबर अजून एका माणसाच्या मेहनतीचा वाटा आहे याच्यात. कोण? आणि असं काय करायलायस मास्तरीन बाई? म्हणजे प्रश्नच नाही. अरे ते काय ते रिपोर्ट बिपोर्ट होतं का नाही, प्रोजेक्ट रिपोर्ट, ते सगळं त्यांनी मदत केल्या बनवायला ती. आणि तुला सांगू का, तोच प्रोजेक्ट रिपोर्ट नेमका त्यांना आवडलाय. होय ना भावा, त्यांनी हात लावला आणि काम झालं नाही असं होत नाही रे. अगदी खरंय, पण त्यासनी बी खुश करा ना सरकार. फोन करतो थांब. अहो सरकार फोनवर कुठं देता ही बातमी? अहो डायरेक्ट घरला जाऊन सांगून द्या ना वहिनी साहेबांना, त्या बी लई खुश होतील. आयुष्यात पहिल्यांदा हुशारीची गोष्ट केलीस रव्या, एक नंबर. तसंच करतो, पण काम एक नंबर झालेलं आहे. ईशान बाबा, ही खूपच अवघड जबाबदारी हो. मला मान्य आहे अक्षरा, मला मान्य आहे ही खूप अवघड जबाबदारी आहे, पण तुला सगळं शक्य आहे. आणि बाळा, चारूची खूप मनापासून इच्छा होती का? आणि आज जेव्हा मी त्याला गुणगुणताना ऐकलं ना, तेव्हा मलाही पुन्हा वाटलं की त्यानं गाणं शिकायला हवं. माणसाला एखादा छंद, एखादी कला जोपासायला हवी. यातनंच तर व्यक्तिमत्व घडतं. हे बरोबर आहे बाबा तुमचं. आम्ही शाळेतल्या मुलांना पण हेच सांगतो की तुमचा एखादा छंद असेल किंवा काही कला असेल तर ती जोपासा. पण बाळा, हेच तुला मी घरात करायला सांगतोय. मला माहिती आहे हे खूप कठीण आहे, पण हे जर तू करू शकलीस तर. पण तुम्ही असं का म्हणताय बाबा? भुवनेश्वरीनं त्याला जसं शिक्षणापासून दूर केलं ना, तसंच संगीतापासूनही दूर केलं. चारू गेल्यानंतर तो तिने दिलेले सूर विसरलेला नव्हता. तो गुणगुणायचा आधीमध्ये, आईची आठवण काढत गाणी म्हणायचा. भुवनेश्वरी प्रत्येक वेळेला त्याला थांबवायची, त्याला ती गाणं म्हणू द्यायची नाही. या सगळ्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे त्याला सांगायचे. आणि लहान होता ग तो, त्याचं सगळं ऐकायचं. ती जे सांगेल ते खरं मानायचं. आणि मग पुढे पुढे त्याचा संगीताशी काहीही संबंध उरला नाही. पण बाबा, ती कला आहे ना एक, अशी विसरता नाही आहेत. मी पण त्याला गुणगुणताना ऐकलं ना अक्षरा, तेव्हा मला प्रकर्षानं जाणवलं ते. पण मी जेव्हा त्याला म्हणालो की तू गाणं शिक, तेव्हा त्याला ते फार रुचलं नाही. अक्षरा, पण आपण पुन्हा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आणू शकतो. इतकी वर्ष मी एकटा होतो, आजारी होतो, मला काही करता नाही आलं, पण आता तू आहेस माझ्या बरोबर. आपण दोघे मिळून त्याच्यात असलेल्या पण त्याला माहिती नसलेल्या गोष्टी त्याला जाणवून देऊ शकतो. खूप मोठं चॅलेंज आहे याची मला कल्पना आहे. आणि बाळा, तू याला नाही म्हणालीस तरी मला काही वाटणार नाही, माझी हरकत नसेल. पण हे जर घडवायचं असेल तर ते फक्त तू घडवू शकतेस, हेही तेवढंच खरं आहे. बाबा ठीक आहे, मी प्रयत्न करते. ताई ताई बोल. नाही, राहू दे राहू दे. नाही, बोल बोल बोल. तसं पण तुझ्या पोटात काही राहणार नाही, बोल. अगं तसं नाही, म्हणजे मला नाही वाटत आत्याला हे काम जमल म्हणून. म्हणजे तिच्याकडनं माहिती मिळेल असं काही वाटत नाही ग ताई. दुर्गे, तिच्या वयाचा विचार कर की. या वयात तिला सुधरायला नको काय? हा, तिला थोडा वेळ द्यायला पाहिजे आपण. अगं ताई, येळ द्यायच्या नादात आपल्याला घराबाहेर काढल ग ती.
अगं ताई तिनं मोठ्या मालकासनी हाताशी धरून आपल्याला घराबाहेर हाकलून दिलं तर? ए ती येळ नाही येणार, आम्ही तशी येळ येऊच देणार नाही. अगं ताई पण हे आत्याला तरी कधी जमायचं ग? म्हणजे ती येळ कधी यायची? ताई तुला एक सांगू का, हे काम का नाही चंचीला सोपवाय पाहिजे. म्हणजे ती का नाही त्या मास्तरडीकडनं एका मिनिटात खरं काय ती काढल. हा दुर्गे, त्या चंचीला एक काम धड जमत नाही. सारखी आपली तोंडावर पडते आणि तिचं काय कौतुक सांगतेस तू आम्हाला, चंची म्हणे. आणि हे बघ, कुठलं काम कुणाला द्यायचं याची अक्कल आम्हाला तुझ्यापेक्षा जास्त आहे. हा तेव्हा आम्हाला शिकवू नगस. आम्ही हे जे काही करायलोय ना ते सुनबाईंचा डाव कळावा म्हणून करतोय. त्या आम्हाला घराबाहेर काढतील या भीतीने करत नाही आहोत, कारण ते करणं त्यांना बाप जन्मात जमणार नाही. जा निघ तू.